मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हा हल्ला परतवून लावला। इतकंच नाही तर भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं देखील पाडलेली आहेत। त्यामध्ये चीनी बनावटीचं J-11 हे विमान देखील पाडलंय आणि F-16 J-17 ही विमानं देखील भारतीय वायुसेनेनं नेस्तनाबूत केलेली आहे। पाकनं दहशतवादाला मोठं करू नये असं अमेरिकेकडनं पाकिस्तानला बजावण्यात आलंय। अमेरिका हा भारताच्या बाजूने उभा राहिलाय। अमेरिकेनं पाकिस्तानला फटकारलेला आहे। 1971 नंतर पहिल्यांदाच कराची बंदरावरती हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर दिल्लीतल्या घडामोडी वाढलेल्या आहेत। बैठकीला CDS प्रमुख देखील उपस्थित राहणार आहेत। राजनाथ सिंहांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होईल आणि पाकिस्तानवर कशा पद्धतीने भारतानं हल्ला केला याची माहिती देण्यात येईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीनही सैन्य प्रमुखांची बैठक बोलावली आहे। या बैठकीला CDS प्रमुख देखील उपस्थित राहणार आहेत। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी, POKच्या मुझफ्फराबाद मध्ये मोठा धमाका करण्यात आलाय। मोठ्या धमाक्यानंतर मुझफ्फराबाद मध्ये ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला। तर जल थल आकाश अशा सर्वच ठिकाणांवरून पाकिस्तानवर जोरदार हल्ले केले जात आहेत। पाकिस्तानच्या दहशतवादाला पोचणारा पाकची चौफेर घेराबंदी आता भारत करताय। सीमेवर भारत आहे, घरामध्ये बंडखोर अर्थात बलूच लिबरेशन आर्मी आणि जागतिक पातळीवर देखील पाकिस्तानची कोंडी करण्याचं काम केलं जात आहे। अमेरिकेनं पाकला चांगलंच फटकारलंय। काश्मीरमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की भारतीय वायुसेना, भारतीय लष्कर, भारतीय नौदल हे पाकिस्तानवर जोरदार हल्ले करतायत। तर राजनैतिक दृष्ट्या देखील पाकिस्तानवर भारत दबाव आणतो आहे। अमेरिका, इटली असेल, त्याचबरोबर युरोपियन युनियन असेल, अशा सर्वच राष्ट्रांनी पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूने तुफान गोळीबार जो आहे तो करण्यात येतो। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान गोळीबार होत असल्याची माहिती मिळते। पाकिस्तानकडनं जो प्रयत्न जो आहे तो भारतांना खिजवण्याचा प्रयत्न करण्यात येतो। पुंछमध्ये गोळीबार जो भारताकडला जो आहे तो पाकिस्तानकडनं करण्यात येतोय, त्याला चोख प्रत्युत्तर जे आहे तो भारत देतोय। भारत संपूर्ण बाजूंवरती पाकिस्तानच्या लढताना जे आहे ते वरचढ पाहायला मिळतोय। पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या शहरांना देखील भारतानं लक्ष केलेलं आहे। कराची बंदराला देखील लक्ष करण्यात आलेलं आहे। कराची मधलं पोर्ट अक्षरशः भारतानं उद्ध्वस्त केलंय। पाकिस्तानवरती अक्षरशः सडेतोड हल्ला जो आहे तो भारताकडनं करण्यात येतोय। लाहोर असेल, सियालकोट असेल, पठाणकोट असेल, लाहोर, त्यासोबत पेशावर मध्ये देखील हल्ला जो आहे तो भारताकडनं करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। 1971च्या मेघदूत ऑपरेशन नंतर आता 2025 मधल्या या सिंदूर ऑपरेशन अंतर्गत कराची मधलं पोर्ट जे आहे ते भारतानं अक्षरशः उद्ध्वस्त केल्याचं पाहायला मिळतंय। भारताची ही संपूर्ण रणनीती जी आहे ती यशस्वी होताना पाहायला मिळते। पाकिस्तानातल्या प्रत्येक शहरावरती भारत अक्षरशः वीज पगडून पडतो असल्याचं पाहायला मिळत आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, इस्लामाबादमध्ये भारतानं ड्रोन हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। इस्लामाबाद हे पाकिस्तानचं राजधानीचं शहर आणि या इस्लामाबादमध्ये भारतानं धक्के द्यायला सुरुवात केली आहे। दरम्यान पाकिस्तानमध्ये अनेक मोठ्या शहरांमध्ये आता अफरातफरी माजलेली आहे। भारताच्या सुदर्शनचा अग्निप्रताप आपण पाहतोय। पाकचे असंख्य ड्रोन